गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा हा कांदा चिरलेला आहे, मिरची आणि कोथिंबीर पण चिरलेली आहे, परंतु कांद्याची मला भजी करायची होती, परंतु आपण एक नवीनच पदार्थ करून आज पाहूया नाश्त्यासाठी। तर ही काळी मिरी आहे, त्याच्यामध्ये हा मी कांदा टाकेल। तर अशा पातळ चिरलेल्या कांद्यामध्ये हा थोडा थोडा करून एक वाटी रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। कांद्याला पाणी सुटतं म्हणून हळूहळू मिक्स करायचं, थोडं थोडं टाकून। सकाळची घाई असते, सकाळचं दूधही उकळते, साईडला आपल्याला चहा सुद्धा होतोय आपला। तर असा रवा थोडा थोडा टाकायचा। कांद्याला पाणी सुटतं म्हणून पाणी थोडं थोडं टाकायचं। याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, हिरवी मिरची पण टाकायची, हिरवी मिरची, दही टाकायचं 2 चम्मच, छोटे 2 चम्मच, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी रवा मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। हे मिश्रण आपण थोडा वेळ भिजत ठेवूया। आणि हा बघ आपला चहा होतोय, तर चहामध्ये दूध टाकूया मस्तपैकी। आणि आता आपण चटणीची तयारी करूया। तर हे चटणीचं साहित्य बघा, शेंगदाणे, चिरलेला टोमॅटो, लाल ही मिरच्या, तीळ आणि लसूण याची आपण चटणी करणार आहोत। आणि ही चटणी आपण कशासोबतही खाऊ शकतो, म्हणजे तुम्ही चपातीसोबत खा, भातासोबत खा, भाकरीसोबत खा, थालीपीठासोबत खा। तर ही एक वेगळीच चटणी एक ट्राय करून बघतोय आपण। चला तर मग चटणी करूया। तर थोडंसं तेल घेऊया चटणीसाठी। ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजूया, शेंगदाणे व्यवस्थित भाजूया। ह्याच्यामध्ये लसूण टाकूया, 4 मिरच्या, टोमॅटो आणि शेवटी थोडे तीळ टाकूया। हे भाजून झाल्यानंतर थंड करूया आणि त्याच्यानंतर ही चटणी पिसून घेऊया। चला तर मग बघूया, आपला चांगल्यापैकी हा रवा तयार झालेला आहे। आता आपण याचं बनवूया नाश्ता। तव्यावर थोडंसं तेल टाकूया, तेल व्यवस्थित थोडं पसरून घेऊया। आपण तयार केलेलं मिश्रण असं हाताने थापायचं आहे बरं। अशा प्रकारे व्यवस्थित थापून घ्या मिश्रण। आता आपण चटणी पिसून घेऊया। चटणीमध्ये चवीपुरतं मीठ टाकायला विसरू नका। एक साईड आपली खरपूस भाजून घेतली, आता आपण हे पलटी मारूया। तर ही बघा आपली मस्त गरगरीत चटणी तयार झालेली आहे। इथे आपला चहा सुद्धा रेडी आहे। तर हा आपला थालीपीठ, ही आपली चटणी, तर ही आहे आपली आजची न्याहारी। हे बघा कांद्याचं आणि रव्याचं हे काय आयटम आहे मला माहीत नाही, पण मी बनवलंय। मला काय स्वयंपाक करायची एवढी आवड नाहीये, पण माझ्या हातातून स्वयंपाक स्वादिष्ट होते। तर हे आहे चटणी, हे आहे चहा। मस्त खा, स्वस्त राहा, आनंदी राहा। लव्ह यू ऑल।